नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तर थोडासा लेट पोस्ट होत आहे, पण त्याचं रिझनही तसाच आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की बेस्ट वान म्हणजे आता मकर संक्रांती आली आहे. तर हा व्हिडिओ तर त्याच दिवशी अपलोड झालेला असणार आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा तर मी आदल्या दिवशी शूट करते, पण अपलोड म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीच होणार आहे. तर आपल्याला बायांना चांगले चांगले वाण हवे असतात. आपण काय काय देऊ शकतो याच्या आयडिया. तुम्हाला तर पुष्कळ सारे आयडियाज असतील आणि आहेत आणि घेतले सुद्धा असतील तुम्ही, पण मी काय घेतलं नाही तुम्हाला दाखवते. आणि हो, ते खूप यूजफुल असं वाण आहे. प्रत्येक स्त्रियांना यूजमध्ये येणार आहे असा वाण आहे, आणि ते पण डेलीमध्ये येईल असा वाण घेतला आहे मी. तर काय आहे ते तुम्हाला दाखवते. आधी मी पण खूप विचार केलेला की काय घ्यायचं म्हणजे मला असं काहीतरी घ्यायचं होतं की आपण स्टीलचे भांडे वगैरे ते सगळीकडे घेतातच, आणि स्पेसिफिक एकच भांडा कुठे काम येणार हो ना. म्हणजे एक वाटी घेतली तर तो थोडासा वेगळाच दिसेल आपल्या घरातल्या भांड्यापेक्षा. आपले घरातले भांडे कसं सेट असते, 6चा सेट, 12चा सेट असा सेट वगैरे असतो, किंवा 2चा सेट असं वगैरे असतो. पण आपण एखादी घेऊन दिलं तर ते थोडंसं यूजमध्ये तर येत नाही. मलाही माहीत आहे, कारण की मी स्वतः एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. कारण की एखादी भांडं दिलं तर आपल्याला यूजमध्ये येत नाही. पण मला असं काहीतरी द्यायचं होतं की मी जे देईन ना ते वाण, जे आपले स्त्रिया आहेत ना, जे आपले लेडीज, जे माझे मैत्रीण फ्रेंड सगळे येणार आहेत त्या, तर ते सगळे यूज करू शकतील असं मला काहीतरी घ्यायचं होतं. मी विचार केला आधी, मग म्हटलं भांडे वगैरे न घेता आपण काहीतरी वेगळं घेऊयात, जेणेकरून डेलीच्या यूजमध्ये पडलं पाहिजे असं काहीतरी. तर तेच मी घेतलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी काय घेतलं आहे ते. तर मंडळी, मी जे वाण घेतलेलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. बघा, बॉक्स दिसत आहे तुम्हाला? हे बघा, तुम्हाला उलट दिसत असेल तर ही आपली आहे धूप अगरबत्ती, आपण म्हणतो धूप कांडे ज्याला. तर हे मी वाणात द्यायला घेतलं आहे. मला आधी म्हणजे असं डाऊट होतं की हे जमेल की नाही जमेल द्यायला वगैरे. तिकडे आवाज चालू झाला कामाचं, माझा आवाज येत असेल तुम्हाला. तर मी आधी आहे ना माझ्या आईंना, म्हणजे माझ्या सासूबाईंना विचारलं की आई मला हे वाणात घ्यायचे आहे, तर मी घेतलं तर चालेल का? मग सासूबाई म्हटलं की हो चालेल, काहीच हरकत नाही, तू घे आणि ते चांगलं आहे. आणि मेन म्हणजे कसं, आपण रोज देवपूजा वगैरे करतो ना, तर त्यात याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं ना. आणि हे आपण, तुम्हाला माहिती आहे आपले स्त्रिया डेली पूजा वगैरे करतात. मी तर यूज करते हे आपली धूप अगरबत्ती, आणि प्रसन्न वाटतं छान घरात, आणि मनालाही प्रसन्न वाटतं, आणि हो आपल्या देवांनाही प्रसन्न वाटतं. तर त्याच्यामुळे मी घेतली आहे ही लक्ष्मी धूप अगरबत्ती घेतली आहे, तर वाणासाठी. आणि हो, किंमत नका पाहू प्लीज. बघा, हा एक बॉक्स घेतला आहे. तर वाणासाठी मला तरी बेस्ट वाटले. तुम्हाला कसं वाटलं मला माहीत नाही, पण माझ्यासाठी तरी बेस्ट आहे ही वाण. तर हा वाण मी द्यायला घेतला आहे, म्हणजे यूजमध्ये येते आणि सगळेजण याला यूज देखील करतील. कोणीच असं ठेवणार नाही की काय कामाचं नाही आहे असं कोणीच म्हणणार नाही. सगळेच, मी ज्यांना ज्यांना देईन ना ते सगळेच यूज करतील, मला याची खात्री आहे आणि विश्वास देखील आहे. तर हा तुम्हाला वाण कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल ना, तुम्हीही जर वाण घेतले नसाल ना, तर नक्कीच हा वाण घेऊ शकता तुम्ही, कारण की यूजमध्ये येणारा वाण आहे हा. एकमात्र वाण यूजमध्ये येऊ शकतो. तर प्लीज तुम्ही घेऊ शकता हा वाण. कशी वाटली माझी ही आयडिया मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा, आणि वाणही कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आपल्यासोबत आणि आपले जे आलेले फ्रेंड्स आहेत, स्त्रिया म्हणजे इतर बाया, त्यांनीही आणि त्यांच्यासोबत आपले देवसुद्धा प्रसन्न होतील या वाणाने. तर छान वाण घेतला मी. मला तर खूप आवडलं, म्हणजे भांडे कुंडेपेक्षा मला बेटर वाटलं हे. तर मी हे घेतलं, आणि माझ्या अहोंना देखील आवडलं हे. हो ना जी? तर एक पूर्ण बॉक्स घेतला आहे मी याचा. तुम्हाला जेवढे पाहिजे तुम्ही तर मार्केटमध्ये तर घेऊ शकता. हे बघा, हा बॉक्स घेतला आहे. तर हा घेतला आहे मी वाण.
तर मंडळी हा क्लिप मी दुसऱ्या दिवशी घेत आहे, म्हणजे मी आजच घेते आहे आणि आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि असेच तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम सोबत असू द्या आणि तुमचं सपोर्ट असू द्या. तर तुम्हाला माझी जी वाण्याची आयडिया आहे ती कशी वाटली मला खरंच कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि तुम्हाला पटलं असेल तर तुम्हीही देऊ शकता बघा, जर तुम्हाला आवडलं असेल तर. अदरवाईज युअर चॉईस, पण मला तर ते बेटर वाटलं म्हणून मी दिली. तर चला, अदू तिकडे झोपून आहे, मी बाकीची कामं आवरून घेते. आणि हो, आज गौडला वाण दाखवण्याचं ते मुहूर्त मला वाटते 3:06 असं काहीतरी आहे. तर सकाळची पूजा तर मी आता आवरून घेते सगळं, मग सकाळची पूजा करून घेते, मग बाकी गौडला वाण नंतर दाखवते. हे सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल, तर ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी आहे. तर तुम्ही एकदा नक्की बघून घ्या की मुहूर्त केव्हाचा आहे, शुभ मुहूर्त वगैरे, मग तुम्ही वाण दाखवू शकता गौरीला. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.